हजारो मराठी बांधव हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पावसाला सुरुवात झालेली आहे, मात्र पावसात देखील खरं तर कालपासनं निघालेले जे मराठी बांधव आहेत हे दाखल झाल्यानंतर आता भुकेपोटी त्यांनी ट्रकमध्येच या ठिकाणी जेवणास सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय की येताना सर्व साहित्य हे घेऊन आले होते आणि ज्याला जमेल त्या पद्धतीने त्यांनी आपल्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे। ट्रकमध्येच हे जेवण बनवलं जाते। मात्र दुसरीकडे भर पावसात या ठिकाणी मराठा बांधव हे आपण पाहिलं तर याच पावसांमध्ये जेवायला देखील बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळपास 2 ते 3 दिवसांचा जो प्रवास होता, या प्रवासात ते जे हाती लागेल ते घेत आहेत आणि या भर पावसात या ठिकाणी आता जेवायला देखील बसल्याचं पाहायला मिळत आहेत। हीच परिस्थिती मुंबईच्या महानगरपालिका रोडवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। जोपर्यंत आरक्षणाचा निकाल हा लागणार नाही तोपर्यंत कितीही काही झालं तरी या ठिकाणी मैदान सोडणार नाही अशी एकच भूमिका मराठा बांधवांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की घोषणाबाजी ती सुरू आहे। याच पावसात रस्त्यांवरती या ठिकाणी ते जेवायला देखील बसलेले आहेत।